पक्ष मी अतिशय प्रामाणिकपणे सांगतो की कुठलाही पक्ष असला तर अशा वृत्तीला राजकारणातनं थांबवण्यासाठी जे काय करावं लागणार आहे त्याच्यासाठी ओमराजे कधीच थांबणार नाही ना मला कोणी रोखू शकते. आज ज्या सत्तेची ताकद घेऊन त्या ठिकाणी आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर जो अन्याय होतोय, आज गावागावातल्या माणसाला त्या ठिकाणी थांबवलं जातंय. अनेक लोकोपयोगी कामं आहेत. खासदार म्हणून त्या माणसाला वाटतंय की बाबा खासदारांना आमचा ट्रान्सफॉर्मर द्यावा, खासदारांना आमच्यातलं अमुक काम करावं. आज 7 वर्ष होत आलेत. त्या माणसाच्या अपेक्षा फार मोठ्या आहेत. मला वाटतंय निश्चितपणे ह्या सगळ्या अपेक्षांना न्याय द्यायचं काम मी निश्चितपणे प्रामाणिकपणे इथून पुढच्या कालखंडामध्ये करत राहीन. आणि आपल्या सगळ्याच्या माहितीसाठी सामान्य माणूस ओमराजेला ओळखते. 2009 पासून ते आजपर्यंत, 2006 पासून ते आजपर्यंत त्या सामान्य माणसासाठी मी काय काम करतो हे सामान्य माणसानं बघितलंय. आणि म्हणून कुठल्या पैशाच्या हव्यासापोटी, कुठल्या पदाच्या हव्यासापोटी जाणारा ओमराजे नाही. जी काय सत्ता घ्यायची आहे किंवा जी काय सत्तेचा वापर करायचा आहे, कारण आपण जर माझ्याकडची फळी बघितली तर माझ्याकडे मोठे प्रस्थापित माणसं कोणीच नाही. माझ्याकडे सामान्य माणसं, समाजातली शेवटच्या घटकातली माणसं त्या ठिकाणी आज माझ्याकडे आशा लावून बघतायत. आणि मी आपल्याला शब्द देतो की ह्या सत्तेचा वापर हा त्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंद देण्यासाठी मी प्रामाणिकपणे करत राहीन आणि ती ताकदीनं करत राहीन. हे वचन मी आपल्या सगळ्याच्या साक्षीनं आज या ठिकाणी देतोय. आणि आम्हाला खात्री आहे की ज्या पद्धतीनं धावून जाऊन काम करायचा त्यांचा स्वभाव आहे त्या पद्धतीने ते निश्चितपणे धावून येतील. आमच्या प्रत्येक, कारण आमचं काय वैयक्तिक कुठलंच काम नाहीये, माझं कुठलंच काय असंही नाही किंवा काहीतरी वेगळा व्यवसाय माझा चालू आहे आणि त्या व्यवसायाला संरक्षण घेण्यासाठी मला जायचं आहे ना. माझ्यावर काही ईडीसी द्यायची बी धाड पडली असंही नाही. बांधवांनो, प्रामाणिकपणे काम करणारा, 24 तास मधला 24 तास वेळ देणारा मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. आणि निश्चितपणे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आपण जर बघितलं असेल तर कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प जो की कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी अपूर्ण आहे. आपल्याकडे बॅरेजेसची कामं आहेत जे की आम्ही त्यावेळेस सुरू केलं होतं, त्याचे इस्टिमेट चालू केले होते. मला वाटतंय या सत्तेचा उपयोग कशा पद्धतीने केला जाऊ शकतो हे निश्चितपणे आम्ही धाराशिव लोकसभा मतदारसंघातील जनतेला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी राबवून, नुसत्या घोषणा नाहीत तर त्या राबवून अतिशय चांगल्या पद्धतीनं दाखवून देऊ, हेही वचन मी आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं देतो. आणि निश्चितपणे आदरणीय उद्धवजी, आदरणीय आदित्यजी, बाळासाहेब यांचा सगळ्यांचा मला प्रचंड स्नेह लाभला, त्यांचे आशीर्वाद लाभले, त्यांचं प्रेम लाभलेलं आहे. मला वाटतंय माझ्या मनात, माझ्या तोंडात कधीही कुणाबद्दलही वाईट शब्द कधी आलेला नाही, येणारही नाही. आणि मी मगाशी आमच्या सगळ्या सैनिकांना सुद्धा सगळ्यांना सांगितलं की एकही शब्द भले कुठल्याही प्रकारची, कशाही प्रकारची कमेंट पुढे न आली तर मला वाटतंय मातोश्रीबद्दल आपल्याकडनं एकही शब्द जायला नको, ही मी विनंती सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना केलेली आहे. मी त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि निश्चितपणे माझा पुढचा जो राजकीय प्रवास आहे हा राजकीय प्रवास सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंदाचे क्षण आणण्यासाठी, त्याला सुखाचे क्षण देण्यासाठी मी कायमस्वरूपी अविरतपणे जसा आधी काम करत आलोय त्याच पद्धतीने अविरतपणे त्यांच्यासाठी काम करत राहीन, हेही वचन देतो. काय काय म्हणले? कुठल्या कशाबद्दल म्हणताय? मला वाटतंय आता एक लक्षात घ्या, माझी जी काय भूमिका होती, मी ज्या पद्धतीने ठरवलं होतं, मी ज्या पद्धतीने सांगितलं होतं त्या पद्धतीने मी आपल्या सगळ्याच्या समक्ष मांडलेली आहे. आणि माझी आपल्याला इतकीच विनंती आहे
की आम्ही काय बोललेलो असेल तर निश्चितपणे तुम्ही त्याची बातमी करा, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. पण न बोललेल्याही बातम्या त्या ठिकाणी चालवल्या जातात आणि विनाकारण कुणाबद्दलही गैरसमज त्या ठिकाणी निर्माण केले जातात. तर फक्त तेवढ्या गोष्टी घडून नयेत. आज मला जे काय बोलायचे मी बोललोय आणि मला एवढंच सांगायचंय, मी बोलण्यापेक्षा मी जो हा निर्णय घेतलाय ह्या निर्णयाचं समर्थन माझ्या कामातनं माझ्या कष्टातनं त्या ठिकाणी लोकांना दाखवून देईन, एवढं मात्र मी तुम्हाला आवर्जून सांगतो. एक लक्षात घ्या, अटी शर्ती टाकून मी काम करणारा कार्यकर्ता नाही. आणि आपल्या माहितीसाठी धन्यवाद. तर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली आपण काम करू, आपण शिवसेनेत प्रवेश करणार आहोत आणि सत्तेचा उपयोग लोकांच्या कामासाठी आपण करू, असं ओमराजे निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये घोषित केलेलं आहे. ऑपरेशन टायगर त्यामुळे यशस्वी झाल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे, कारण ओमराजेंच्या निर्णयाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं. मात्र त्याचवेळी मातोश्रीबद्दल आपल्याकडून कुठलेही वाईट शब्द बोलले जाणार नाहीत आणि कुणी बोलू नये असं आवाहन देखील त्यांनी कार्यकर्त्यांना केलेलं आहे. आणि यानंतर आपण बघणार आहोत आमचा खास कार्यक्रम कॉफी विथ कौशिक.